आज मी खूप दिवसानंतर माझ्या माहेरी जाणार आहे. अशी मी ये जा तर करतच असते, पण राहायला खूप दिवसानंतर जाणार आहे. तर दुपारच्या टायमिंगलाच मी कपडे वगैरे भरत होते. खूप सारे कपडे घेतले होते, कारण तिथं जाऊन मला स्टिचिंग करायची होती, उसवायचे होते, भरपूर सारी कामं होतीच. मम्मी घरातून येतानाच ती आम्हाला मासा आणि मोठा भात घेऊन आली होती. आज खूप जणांचं जेवणही बनवायचं होतं. हे माहीत असतानाही कसं काय माहीत नाही, पण आमच्यामध्ये साफसफाईचा किडा आणि आम्ही सगळीजण साफसफाईला लागलो. दिवाळीच्या याच्यामध्येही आम्हाला फ्रीज जो होता तो साफ करायला झाला नव्हता, तर म्हटलं आता ते साफ करून घेऊया. तेवढंच नाही, आमचं इकडं तिकडं पुसायचं बिसायचं सगळ्या गोष्टी चालूच होत्या. आता माझ्याकडे थोडंफार साहित्य नाहीये फ्रीज ऑर्गनाइज वगैरे करायचं. हळूहळू आपण त्याचे मॅट्स किंवा बॉक्सेस वगैरे ऑर्डर करूयात व्हेजिटेबल्सचे. सोबतच आम्ही भांड्यांचं कपाटही मांडत होतो. थोडेफार जुने जे भांडे होते ते ठेवून नवीन भांडे आम्ही मांडली होती. त्यानंतर जेवणही करून घेतलं आम्ही. चिकन मटन दोन्ही होतं. त्यानंतर मम्मी सोबतच आम्ही घरी आलो. येतानाच आम्ही आईस्क्रीम घेऊन आलो होतो पहिल्यांदा, तर ते खाऊन घेतलं. त्यानंतर गौरी आणि ऋषीची मस्ती वगैरे चालूच होते, त्यांचं काही काही बोलणं वगैरे चालू होतं. नंतर ऋषी मला त्याचा कंपास दाखवत होता की त्याच्या कंपासमध्ये काय काय आहे, किती पेन्सिल्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी. आणि सोबतच मला म्हणत होता की तू व्हिडिओमध्ये विचार की तुम्हाला जर माझा कंपास आवडला असेल तर कमेंटमध्ये येस म्हणा किंवा नो ही म्हणू शकता. त्यानंतर गौरीचे आणि मम्मीचेच प्रोडक्ट्स वापरून मी स्किन केअर करत होते. तर आता सध्या आमचे प्लॅनिंग्स आहेत खूप काही करायचं, आम्ही खूप काही ठरवलेलं आहे, पण बघूया पुढं कसं काही होतंय. स्टे ट्यून येणाऱ्या व्लॉगसाठी आणि तोपर्यंत बाय.